मित्रांनो, आज जे राहटणीमध्ये मैदान भरलेलं आदतचं, त्या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं मानकरी म्हणजे चंद्या आणि गजा. तर आज आपण जाणून घेऊया कसं कसं नियोजन केलेलं त्यांनी. आज एक नंबर झालाय त्यांचा. काय सांगता ड्रायव्हर, तुम्ही जुने ड्रायव्हर आहे, काय आज एक नंबर झालाय आपल्या गाडीने केलाय? एक नंबर केलाय बघ. कडनी 2 फेर काढलं. हा, 3 फेर कडनीच. हा, गाडी मागच पडली. परत गाड्यात मिसळली तेच पैसे तेव्हा गाडीने गाड्या धरल्या. हा, आता तुमचा अनुभव या क्षेत्रात मोठा ड्रायव्हर. मित्रांनो, आपल्या जिंतीचा सोन्या आणि पुशेगावचा सुंदर आणि येरवळ्याचा राजा, ह्या गाड्यांना त्यांनी चालवलेल्या, ह्या गाड्या मारलेल्या त्यांनी, ड्रायव्हर होते त्या गाडीचे. तर काय सांगचाल जुन्यात आणि आताच्यात काय फरक काय जाणवतो? जुन्यात लय फरक आहे. आताचे कसं आहे, आता काय शेपट काय चावते ती, काय मारते ती. पहिली पण मारित होती पण अशी एकटी नव्हती मारित. म्हणजे पहिले बैल पण तशी होती त्या. हो, बैल पण तशी बाजी बैल. आता पळवीत नाही ती. हा, आता बैलच पळते ती म्हणजे चांगली. तर तुम्ही काय सांगताल भैया, आज एक नंबर झालाय? सांगून एक नंबर केला. हा, आनंद आहे. आनंद आहे ना. आतापर्यंत किती त्याचं मैदान आहे? मैदान सातवाडीत राहिला होता फायनल. हा, फायनल नाही झाला तिथं. हा, पुरवलीत 2 नंबर केला आणि हे 3रं मैदान. होय, म्हणजे 3रं मैदान आणि नंबरात तुम्हाला सारखा ठेवतोय तो. वासरू कुठून घेतलेलं आहे? हे गाडीतनं घेतलेलं 4 महिन्याचं असताना. गाडीतून 4 महिन्याचं एवढं असं होतं, एवढं असं कवड्यात घालून आणलेलं आणि तिथनं आणलं, मग तिथनं सांभाळलं. होय. आज कसं नियोजन, कोण कोण होतं आज नियोजन? नियोजन ते आमचा आत्याचा मुलगा आहे गोपूचा बंडा म्हणून, त्यानं केलं नियोजन. हा, बंडानं केलं नियोजन. अजून तुम्ही काय सांगचाल? आज एक नंबर झालाय गाडी. आम्ही खास गाडी बघायला मुंबईवरून आलो होतो. माझा मित्र आहे, खास त्याने बोलवलं होतं. आज आपला गुलालाच होणार आहे, गुलालासाठी तुला यायचं आहे म्हणून मी खास मैदानासाठी इथं आलो. आणि आज 3 फेर गाडी कडनी पळाली. एक गट ह्या कडनं काढला, सेमीन फायनल ह्या कडनं काढला. 3 फेर कडनी पळून एक नंबर केला. तुम्ही आता सांगितलं मुंबईवरनं तुम्ही एवढ्या लांब आलाय खास गाडी बघायसाठी आज. तर तुम्ही आलेला आणि तुमच्या अंगावर गुलाल आणि सगळं तुम्ही आज ही झालाय, रंगलाय. पण माझा हा मित्र लहानपणीचा आहे, त्याने मला आज रात्री आदल्या दिवशी सांगितलं 4 दिवसापूर्वी गुलाल लावूनच जायचं आपल्याला आणि गाडी 100% मी एक नंबरच तिथं करणार आहे आणि तुला यायचं आहे. म्हणजे तुम्ही आला आणि नंबर झाला. हो, त्याचा खूप आनंद आहे आम्हाला. तर मित्रांनो, आता जुना जाणता ड्रायव्हर मी आज आलो म्हणजे काय पाहिल्यासाठी एक नंबर करणार म्हणूनच मी आलो. आता तुम्ही आव्हानच होतो ड्रायव्हर, आता तुम्ही जुना आहे, एक नंबर केला म्हणजे वासरात त्या काय क्वालिटी आहे? म्हणजे पळतं कसं ती, त्यात काय क्वालिटी आहे? मोहर निम्यापासून गाडी घासल असं मोहर गाडी त्याला धरतो म्हणून धरणार ती. तर तुम्ही काय सांगचाल? आज सकाळी भेटलेलो आपण, भेटलो. गट पास झाला तेव्हा कसं, म्हणजे गट कसा पास झालेला? आज कशी गाडी पाहिली गटाला? चांगली पळाली, कडन पळाली. कळण पाहिली ना. तुम्ही काय सांगचाल? 3 फेर कडन पळून एक नंबर केला. हा, मग आता आनंद आहे. आनंद आहे आज मांडले. हा, तर भैया तुमचं काय सहकार्य असतो? आमचं बायला संग यात साखर असतं. हा, म्हणजे काय काय करता तुम्ही बायला सोबत आल्या? सगळं आपलं धरून जाणे, खाली सगळं पाणी बिणी सगळं. हा, आज एक नंबर झाला आपल्या गजाने, एक नंबर केलाय. एक नंबर केला. आज काय आनंद? काय आनंद पब्लिकला फक्त एकच काळाच होतं, बाहेरनं पोहोचते बघायचं होतं. हा, दावलं त्यानं करून. आणि त्याने सिद्ध केलं. हा, सिद्ध करून दावलं त्यानं. तर दादा, आता आपण मागे पण बॅट घेतली त्यावेळेस त्याने एक नंबर केलेला पैसे स्टेशनला. आज बी तुम्हाला त्याने गुलाबात ठेवले. आज काय सांगताल? आजचा आनंद मोठा आहे. हा, आज 3 फेरीकडनं पळा. हा, 3 फेरीकडनं पळून नंबर केला. आता किती मैदान आहे त्याचं? आजचा 7वं मैदान आहे, त्यातलं 6 मैदान गुलाला. गुलालाच आहे काय. शेवटच्या सेमीत 6व्या सेमीत कडनं पळाला. म्हणजे शेवटच्या सेमीत पळून त्याने एक नंबर केला. हा, होय. तुम्ही काय सांगताल आज? मला तर एकदम आनंद आहे. कडनी पळाल्याचं फक्त. आपण आता 7 लागोपाठ 6-7 गुलाल गेलो तर पण कडनी पळाला त्याची खुशी आहे मला जास्त. म्हणजे आता सध्या जरा कडन पळणारी बैल मार्केट असतं ना, कमी असतं.
आपण कड्याने पळालो ह्याचा आनंद आहे जास्त आपल्याला. आपण असं तर पळालोच पण कड्याचा आनंद जास्त आहे आपल्याला. 3 तास आपली गाडी दोन्ही साईडने पळाली, दोन्ही खाली दोन्ही आपल्यावर पळाली, एक वेळ त्याच्यावर पळाली. बाबा आज काय सांग, चला 1 नंबरची ढाल भेटली आज 1 नंबरच्या ढालीचा किताब भेटला आपल्या बैलांना. चांगली झाली, दोन्ही बैल चांगली पळाली हा म्हणून सगळी 1 नंबर झाला. हा एक पळून होतोय का, कशी पळाली म्हणजे काय, आता तुम्ही जुनं आहे जाणते या क्षेत्रात. चांगली पळाली. गट पण काढला कडेनी, हम्म. शिमी पण कडेनी आणि फायनल पण कडेनी झाली. म्हणजे खाली सुट्टीला जास्त स्पीड लागलेलं का? नाही सुट्टीला स्पीड नाही लागली, निम्यापासून गाडी फोडून पळाली. हा म्हणजे 2-3 कासर राहिल्यानंतर अंतर काढलं हा काढलं आणि 1 नंबर झाला. मग आज काय घरी आता कसं काय, घरनं फोन वगैरे आले का? घरनं याला काय पहिल्यापासून लहानपणापासून आम्ही त्यातच आहे, त्याच्यामुळे घरनं फोन याचा काय संबंध येत नाही. म्हणजे काय नाही, तुमचं भरपूर वर्ष आहे आता. है ना? तर बाकी अजून कोण कसं कसं? माझा पक्ष पळत होता. हा कुठला पक्ष हो बाबा? एसटी पाटला बसला. होय म्हणजे एस के पाटलांचा पक्ष म्हणजे लहानपणी तुमच्याकडे होतं का? लहानपणी माझ्यापासून होतं, हा 4 वर्ष माझ्याकडेच होतं. हा होय म्हणजे मित्रांनो त्यांच्याकडे मोठा बैल पळाला, एस के पाटलांचा पक्ष त्यांनी घडवला. म्हणजे त्यांच्याकडे पळायला म्हणजे बैल त्यांच्याकडे सगळी टॉपचीच असतात. होय तर मग तुम्ही सगळी टॉपची बैल म्हणजे तुमच्या दावणीला बावऱ्या बी आमच्या पशीच होता आणि आगा शिवनगरचा मोगरा बी आमच्या पशीच होता. एस के पाटलाचा पक्ष आम्हीच घडवलेला आहे. ज्यावेळेस नांद्या संघ पाडेगावच्या चिक्या संघ पळवतो त्यावेळेस आमच्या पशीच होता. बैल पूर्ण म्हणजे 4 वर्ष 3-4 वर्ष आमच्याच दावणीला म्हणजे तुमच्या पशी अशी 1 नंबरातली जुन्यातली भरपूर बैल काढली ती. तर मित्रांनो बघा त्यांच्यासोबत त्यांच्या दावणीला अशी भरपूर बैल झालेली आहेत आणि कायम त्यांना असं उजेडात ठेवले त्या बैलांनी किंवा गुलाला ठेवले. पण आमच्यात पळतोय का नाही 1 नंबर पळतोय. हा म्हणजे गालाच पण 1 नंबर मध्ये पळतोय. तर असाच तुम्हाला आता गुलाल होईल सगळीकडे, तुमचं नाव बैल चर्चेत ठेवतेली असंच प्रार्थना करतो.